एक जोड पास आहे की ती मुलगी आमदाराच्या घराण्यातली आहे आणि ते इतके वर्ष झाले त्यांना अजूनही घरच्यांनी स्वीकारलं नाही. ते राहतात सुखाने, संसार चालू आहे, मुलगा काही कमी पडू देत नाही. तो इंटरकास्ट मॅरेज आहे. ते त्या मुलाला मानतो आम्ही. ती मुलगी अशा घरातली आहे, तिचं पूर्ण घराणं हे राजकारणी घराणं नाही आणि त्यांच्या घरातला एक आमदार होऊन गेलेला आहे. आता काय स्टेटस आहे त्यांच्या घराचं, राजकीय स्टेटस काय ते माहित नाही मला, पण ती राजकारणातल्या घराण्यातली पोरगी आहे की मग बंगल्यातली मुलगी आणि त्यांच्याच गाडीवर असणाऱ्या ड्रायव्हर सोबत तिने लग्न करावं. ही भयानक घटना होती. म्हणजे हे एकदम पिक्चर सारखं काही. हा, फिल्मीच आहे. त्या सगळ्या गोष्टीचा फक्त प्रेमाला भाषा नसते, बाकी सगळं असतं. आणि जात हा फॅक्टर प्रेमामध्ये खूप स्ट्रॉंगपणे काम करतो. एखाद्या मुलीने कॉलेजला जाताना वेगळा जर ड्रेस घातला तर आई तिला बोलते की असे कपडे घालून कशाला चालली, शोभतंय का वगैरे असं म्हणलं जातं. तुम्ही घरच्यांची संमती मिळेल याची जर वाट बघत बसला तर तुम्हाला ते अशक्य होणार. म्हणजे तुम्ही किती वेळ वाट बघत बसणार. आणि त्यांचं पहिलं लग्न झालेलं त्यांनी नंतर कधीच कळू दिलं नाही घरच्यांना. मग घरचे कन्व्हिन्स झाले, मग घरच्यांनी लावून दिलं. त्यांचं पहिलं लग्न हे 6 वर्षापूर्वी झालं होतं. हे सगळं गुपितच आहे त्यांच्यात आणि आमच्यातच. नमस्कार प्रेक्षक हो, वन इंडिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू झालेला आहे आणि जसा फेब्रुवारी महिना सुरू होतो तसं येतं प्रेमाच्या चर्चांना उधाण. पण सध्या भारतामध्ये लग्न करणं हे तेवढं तितकंसं सोपं नाहीये. अजूनही तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही लग्न करताय, या गोष्टीला समाज आणि विशेषतः त्या मुला मुलीचे पॅरेंट्स, त्यांचे जे आई वडील आहेत ते तेवढं त्यांच्याकडनं मान्य केल्या जात नाही. आणि त्यामुळेच मग हे मुला मुली जे कुणी असतात ते नैराश्यामध्ये जातात. त्यांना कुठेही मार्ग सापडत नाही, त्यांना कोणतंच मार्गदर्शन मिळत नाही आणि याच्यातून अगदी काहीही घडू शकतं. पण राईट टू लव्ह ही एक असा ग्रुप आहे, अशी संस्था आहे ज्याद्वारे ह्या मुला मुलींना कायदेशीररित्या मार्गदर्शन दिलं जातं. त्यांनी काय करावं, काय करू नये, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगून सल्लामसलत त्यांची केली जाते. आणि या संस्थेचे संस्थापक अभिजित कांबळे सर आज आपल्या सोबत आहेत. आपण या संस्थेविषयी त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत. त्यांना आलेले अनुभव, प्रेमाच्या बदलत्या व्याख्या, या सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर, वन इंडिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न मला हा विचारावा लागतो की राईट टू लव्ह ही संस्था, याद्वारे आपण नेमकं कसं काम करतोय आणि कसं हे प्रोसेस होतंय, हे जे तरुण तरुणी आहेत हे तुमच्यापर्यंत कसे येतात आणि सगळ्यात पहिली स्टेप आपली काय असते? थोडंसं राईट टू लव्ह चळवळ कधी सुरू झाली तिथून मी स्टार्ट करतो. चालेल. राईट टू लव्ह ही चळवळ जे काही काम करतोय आम्ही ते 2015 पासून आम्ही सुरू केलं. उद्देश एवढाच होता की एका घटनेचा निषेध म्हणून एका जोडप्याला मारहाण झाली आणि त्या मारहाणीच्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही पुण्यात रॅली काढली. आणि रॅली झाल्यानंतर असं वाटलं की याच विषयावर काम केलं पाहिजे. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण आम्ही कॉलेजला असताना आमच्या आसपासचे मित्र मैत्रिणी प्रेम करत होते, त्यांना नैराश्य येत होतं, त्यांना मार्गदर्शन करणारं कोणी भेटत नव्हतं. आणि मग आम्ही आमच्या अनुभवातून हे काम सुरू केलं आणि रॅलीला आम्ही राईट टू लव्ह नाव दिलं होतं. अच्छा. त्या निषेध मोर्चाला. आणि तेच नाव पुढं कंटिन्यू केलं. आणि आम्ही असं ठरवलं की ही जी जोडपी आहेत, प्रेम करणारी जोडपी आहेत, यांना असंख्य प्रश्न असतात की प्रेम करतोय, स्टेबल नाहीत, नोकरीचा प्रश्न आहे, पुढे जाऊन लग्न करायचंय, घरच्यांचा विरोध आहे, समाज मान्य करत नाही. तर मग ह्या जोडप्यांना आपल्या माध्यमातून मदत व्हावी या उद्देशानेच हे काम सुरू केलं. आणि आता या चळवळीला या फेब्रुवारी महिन्यात 10 वर्ष पूर्ण होत आहेत. अच्छा, म्हणजे फेब्रुवारीमध्येच ही चळवळ सुरू करण्यात आली होती ना आता? अच्छा. खरं तर जानेवारीमध्ये निषेध मोर्चा काढला होता त्या घटनेचा निषेध म्हणून. आणि फेब्रुवारी महिन्यापासून काम सुरू केलं. 12 फेब्रुवारी ही डेट आहे त्याची, की त्या बरोबर 12 तारखेला बरोबर 10 वर्ष पूर्ण झाले. जेव्हा काम सुरू केलं तेव्हा कसा प्रतिसाद होता आणि त्या प्रतिसादामध्ये आणि आतापर्यंत कसं हे वाढत गेलंय? नाही, सुरुवातीच्या काळात आम्ही ज्यावेळेस जाहीर केलं सोशल मीडियावरून की आम्ही आता प्रेम या विषयावर काम करायला सुरुवात करतोय, त्यावेळेस आम्ही पुण्यातले जे काही मार्गदर्शक आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या गाठी भेटी घ्यायला सुरुवात केली. आम्ही विलास वाघ म्हणून होते पुण्यातले सुगावा प्रकाशनाचे, त्यांना भेटलो. विलास वाघांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की म्हणले खूप चांगलं काम आहे आणि हे केलं पाहिजे. कारण विलास वाघांचं पण अशा जोडप्यांसाठी खूप मोठं काम होतं. विलास वाघ आता आपल्यात नाही तसं बघायला गेलं तर, पण विलास वाघ सरांचं मार्गदर्शन असेल, इतर जे काही सामाजिक कार्यकर्ते होते त्यांचं मार्गदर्शन असेल. आणि मग आम्ही हे काम पुढं सुरू केलं. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही जोडपे आम्हाला फोन करायचे
की सोशल मीडियाच्या माध्यमातून की आम्हाला लग्न करायचं आहे, घरच्यांचा विरोध आहे, तर मग आम्ही आमची कायदेशीर जी टीम आहे, काही ॲडव्होकेट्स आहेत जे मित्र आहेत आमचे, त्यांच्याकडून आम्ही सल्ले घ्यायचो आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोचवायचो. नंतर ही संघटन हे असं मोठं होत गेलं. काही पत्रकारिता क्षेत्रातली मंडळी आमच्यात आली, काही ॲडव्होकेट मित्रमंडळी आमच्यात आली, काही काउन्सिलिंग करणारी मंडळी आली. आणि तसं बघायला गेलं तर आम्ही सुरुवातीपासून चळवळींमध्ये काम करत असल्यामुळं महाराष्ट्रातल्या विविध चळवळींमधले समविचारी ज्याला आपण म्हणतो त्या समविचारी चळवळींमधले काही लोक कनेक्ट होत गेले. आणि आत्ता 10 वर्षात आम्ही बघतो तर आमचा आकडा 200+ आम्ही आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्न लावून दिलेले आहेत. आणि तसं बघायला गेलं तर आत्ता 10 वर्षाच्या दरम्यान म्हणजे 4-5 वर्षात आम्ही LGBTQ साठी सुद्धा काम करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर आमच्याकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना येतात, लैंगिक अत्याचाराच्या घटना येतात, केसेस येतात. तर आता खूप मोठं काम झालेलं आहे, याचा आवाका खूप मोठा झालेला आहे. आणि आम्ही सुरुवातीला असं वाटलं की पुण्यापुरतं मर्यादित राहते काय, पण कालांतराने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून केसेस यायला लागल्या. अगदी गडचिरोली भंडारासारख्या जिल्ह्यातून आमच्याकडे केसेस यायला लागल्या, महाराष्ट्राच्या बाहेरून केसेस यायला लागल्या. माध्यमं भारतामध्ये कुठेही प्रेमाचा विषय निघाला किंवा प्रेमाचा काही तरुणीबद्दल काही त्याला आपण, तो शब्द मी खरं तर उच्चारतच नाही, त्याला आपण ऑनर, ते पुढचं तुम्ही समजून घ्या काय असतं ते, तर त्या शब्दाला आम्ही कधी मान्यताच देत नाही. की कसली प्रतिष्ठेपायी तुम्ही एखाद्याला मारून टाकणं. तर अशी कुठलीही घटना भारतात झाली तर ज्या माध्यमांना आमचं काम माहीत आहे तर ते प्रतिक्रियासाठी फोन करायला लागले. अगदी पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, हरियाणा इकडच्या माध्यमांनी आमच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. कालांतराने मध्य प्रदेश, UP असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, आजूबाजूचे जे स्टेट आहेत तिकडून सुद्धा आम्हाला फोन यायला लागले की सल्ला मागायला लागले की आपका पेज देखा हमने, आप अच्छा काम कर रहे हो, हमें एक आपसे राय चाहिए, असं लोक मागतात सल्ला. आणि आम्ही काय करतो मग की जे काही कायदेशीर आमची टीम आहे त्या कायदेशीर टीमला आम्ही इन्व्हॉल्व करून घेतो आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सल्ले द्यायचं काम करतो. आणि आता 10 वर्षातला अनुभव एवढा वाढलेला आहे आमचा, तर कुठलं गव्हर्नमेंटचं स्टेटमेंट असेल, सुप्रीम कोर्टाचं कुठलं स्टेटमेंट असेल किंवा जजमेंट असेल, त्या सगळ्यांचे आम्हाला अपडेट ठेवावे लागतात. त्यानुसार आम्ही मग काम करतो. सगळ्यात पहिले जेव्हा कोणताही मुलगा किंवा कोणतीही मुलगी कॉल करते, काय त्यांचे प्रश्न असतात, घाबरलेले असतात, काहीच माहीत नसतं, तर मग त्यांच्याशी कसं टॅकल केलं जातं? नाही, अर्थातच घाबरले तर असणारच, ते म्हणजे घाबरलेलेच असतात. कारण आजूबाजूला मार्गदर्शन करणारं किंवा त्यांना गाईड करणारं, त्यांना चांगल्या गोष्टी सांगणारं कोणच नसतं. डायरेक्ट त्यांना सल्ला दिला असतो, अरे जा पळून जाऊन लग्न करा, काय नाही होत. पण हे इतकं सहजासहजी नाही घडत कुठलीच गोष्ट. घरातून विरोध असतो, स्टेप बाय स्टेप आम्ही त्यांच्याशी बोलतो. एखाद्या वेळेस मुलाचा फोन येतो किंवा मुलीचा फोन येतो, पण आम्ही मुलीच्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. तर आम्ही मुलालाही तिला म्हणतो की मुलासोबतही बोलायचंय किंवा मुलाला म्हणतो मुलीसोबतही बोलायचंय. शक्य असेल तर तुम्ही पुण्यात या, जवळपास असाल तर पुण्यात या. पुण्यात आम्ही एका लोकेशनवर भेटतो, त्यांचं जाणून घेतो, त्यांना समजून घेतो की नक्की प्रॉब्लेम काय. मग घरच्यांचा विरोध असेल तर मग आम्ही त्यांना त्यांचे अधिकार समजावून सांगतो. कारण घरच्यांना कन्व्हिन्स करणं खूप मोठा अवघड गोष्ट आहे की, आणि कुठल्याही पालकांना असं वाटत नाही की आपला मुलगा किंवा मुलगी, त्यांना आपण एवढं लहानाचं मोठं केलं आणि डायरेक्ट त्यांनी असं आपल्या विरोधात जाऊन लग्न करावं, हे कुठल्या पालकांना पडत नाही. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की आपल्या भारतामध्ये एका जिल्हाधिकाऱ्याने, कलेक्टरने स्वतःच्या मुलाला आंतरजातीय विवाहासाठी विवाह केला म्हणून घरातनं बाहेर काढलेला आहे. ते बातमीची कात्रणं सुद्धा माझ्याकडे आहेत. तर कलेक्टर लेवलचा माणूस जर हा विचार करत असेल तर सर्वसामान्य जे पालक आहेत ते कुठल्या पातळीवर विचार करत असतील? ते समाजाचा विचार करतात, ते नातेवाईकांचा विचार करतात. आणि त्या विरोध असल्यामुळं ते सहजासहजी परमिशन मिळत नाही त्या जोडप्यांना, आणि त्याच्यामुळं मग ते आमच्याशी संपर्क करतात. आम्ही त्यांना त्यांचे राईट्स सांगतो की आपलं भारतीय संविधान सांगतं की तुम्ही कुठल्या जाती धर्मातले असला तरी तुम्ही प्रेम करू शकता आणि लग्नही करू शकता. पण लग्नही करणं कंपल्शन नाही त्यात, पण तुम्ही सोबत राहू शकता. आताचे तसे कायदे पण आहेत. हो, त्यांना बेसिक गोष्टी असतात. मग आम्ही घर सोडल्यानंतर आमचं काय होणार, तर आमच्या काही पॅरामीटर्स आहेत, त्या गोष्टी आम्ही चेक करूनच त्यांना सपोर्ट करायचा प्रयत्न करतो. असं नाही की दोघंही जॉबला नाहीत मग आपण काय सपोर्ट करणार, मग त्यांचं कसं होणार पुढं. म्हणजे आपल्याकडे अशी व्यवस्था नाहीये किंवा सरकार कुठलीच अशी व्यवस्था नाही की त्या जोडप्यांना लग्न न करता आपण एकत्र ठेवू शकतो.
लग्न झाल्यानंतर ठेवण्यासाठी आपल्याकडे आता पर्याय उपलब्ध झालेले आहेत, पण लग्न न करता त्यांना कसं आपण एकत्र ठेवणार? त्यासाठी आम्ही दोघांपैकी एक स्वतःच्या पायावर उभा आहे का, नोकरीला आहे का, हे बघतो आम्ही. बरं, जेन्युइन कपल वाटलं तर त्यांच्या नोकरीसाठी पण आम्ही प्रयत्न करतो की मग तू लग्न करायच्या आधी डिसिजन घे, तू पुण्यात ये आणि पुण्यात आल्यानंतर आपण तुला आधी नोकरीचं बघू आणि नोकरी लागल्यानंतर आपण पुढे तू लग्नाच्या गोष्टी कर. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहत नाही, कमवत नाही, तोपर्यंत लग्नाचा विचार करू नका, घरातून बाहेर पडण्याचा विचार करू नका, थोडीशी वेळ मारून नेण्याचं काम करा, हे त्यांना समजावून सांगावं लागतं. आणि आम्ही काही जगा वेगळं करतोय असं नाही वाटत की प्रत्येकाच्या लव्ह स्टोरीमध्ये एक कोणतरी असतो की तो त्यांना मदत करणारा असतो. तर प्रत्येक जोडप्यांना मदत करणारे आम्ही झालोय. जेव्हा हे लोक कधी कधी असं होतं की फार कठीण परिस्थिती असती आणि आपल्याकडे तेवढा विचार करायला वेळ नसतो की तुझं आर्थिक उत्पन्न काय किंवा तुम्ही दोघंही स्टेबल आहात का. कधी कधी घरच्यांकडनं फार प्रेशर असतं आणि जसं तुम्ही बोलले की खूप भीती किंवा धाक दाखवला जातो जातीपातीच्या ह्या सगळ्या राजकारणावरून. अशा वेळेला आपण काय म्हणजे पावलं उचलतो पटापट जर आपल्याला काही करायचं असलं किंवा ते दोघंही जर त्यांना कोणी संरक्षण देणारं नाहीये आणि त्यांना आता जीवाची भीती वाटायला लागली तर मग आपण काय करतो? अशा केसेस ज्यावेळेस येतात ना, अचानक सगळं घडलेलं असतं की फोन येतो की सर आम्ही घराच्या बाहेर पडलोय आणि आम्ही थेट तुमच्याकडे येतोय. माझ्याकडे काहीच पर्याय राहत नाही त्यावेळेस की त्यांना कसं घरी पाठवायचं, कारण घरी गेलं तर त्यांना मारून टाकलं जाईल, मारहाण होईल, त्यांना कधी एकमेकांशी भेटू दिलं जाणार नाही. लॉकडाऊनच्या काळात ज्यावेळेस पहिली फेज चालू होती त्यावेळेस माझ्या घरी स्वतःच्या एक जोडपं होतं, 10 दिवस मी ठेवलं होतं. ज्यावेळेस सगळं, कारण ते घरी आले आणि सगळं बंद झालं, म्हणजे हे इतका योगायोग घडून आला की अशी कंडिशन होती की त्या जोडप्यांना आता काय सांगू मी. माझं घर छोटं आहे ना, माझ्या घरी माझी फॅमिली आहे, पण अशी जोडपी ठेवलेली आहेत मी घरी. म्हणजे लॉकडाऊन मधला एक किस्सा आहे, ह्याच्या आधी पण मी 3-4 वेळा जोडप्यांना 1-1, 2-2 दिवस ठेवलेला आहे. पण त्यांचं एकतर लग्न करून दिल्यानंतर ते जास्त सुरक्षित होतं. जोपर्यंत त्यांचं लग्न करून देत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवाला धोका असतो आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला पण प्रश्न निर्माण होतो की आता ह्या जोडप्यांना ठेवणार कुठं. मग आमचे काही चळवळीतले मित्र आहेत, जर त्यांच्या जीवाला 100% धोका असेल ना तर आम्ही तशा माध्यमातून त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करतो की कोल्हापूरला जा, तिथं यांच्याकडे तुझी राहायची सोय होईल. पण जोपर्यंत ते स्वतः काही निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्हालाही काही करता येत नाही. आणि सुरक्षित त्यांना करायचं असेल तर लग्न करून दिल्याशिवाय पर्याय नसतो. मग अशा वेळेस मग त्यांच्याकडे काम नसलं, म्हणजे आमच्या पॅरामीटर मध्ये जर आहे की दोघांपैकी एक कामाला पाहिजे आणि अचानक जर ते पळून आले तर मग आमच्या समोर पर्याय राहत नाही, मग लग्न करणंच हे आमच्या समोर, म्हणजे लग्न करून देणं हे सगळ्यात इन्स्टंट करावं लागतं आम्हाला, कारण तेच पहिलं पाऊल उचलावं लागतं. पण मग आपण त्यांचं लगेच लग्न करून देतोय, लग्न करून दिल्याशिवाय आर्थिक त्यांच्याकडे काही आहे नाही, मग पुढचं कसं? म्हणजे आपल्याकडूनच मदत केली जाते का मग लगेच काहीतरी नोकरी धंदा शोधून त्या दोघांनाही? 100% आम्ही तेच करतो की म्हणजे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्याला कुठंतरी कामाला लावणं. आता पुण्यामध्ये आम्ही एवढ्या वर्षापासून राहतोय, पुण्यामध्ये काही समविचारी मित्र आहेत ज्या आमच्या चळवळीला सपोर्ट करतात. त्या मित्रांच्या माध्यमातून आपण त्यांना काहीतरी रोजगार देण्याचा लगेच प्रयत्न करतो, त्यांची राहायची सोय करण्याचा प्रयत्न करतो. आणि जे काही असे चळवळीतले लोक आहेत की ते आर्थिक स्वरूपात पण मदत करायचा प्रयत्न करतात की असं असं जोडपं आहे आणि त्यांना तात्काळ मदतीची अपेक्षा आहे, तर मग त्यांना मदत पण मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. किंवा मग आम्हाला जर अचानक जर फोन आला आधी तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही घरातनं बाहेर पडणार आहे, तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे, तुमच्याकडे किती पैसे आहेत, की जेणेकरून तुम्ही 2-3 महिने तरी तुम्ही एकत्र राहू शकता. असंही होतं की घरातनं काही घेऊन ते बाहेर पडलेले असतात. आम्हाला जर आधी फोन आला असेल तर आम्ही त्यांना सूचना देतो की घरातून बाहेर पडायचं असेल, घरच्यांचा विरोध असेल, टोकाचा विरोध असेल, आम्ही त्यांना घरातून बाहेर पडण्यासाठी खरं तर प्रवृत्त करत नाही. पण सिच्युएशन अशी येते की जर घरातून ते बाहेर पडले नाहीत तर त्यांचं प्रेम संपून जाईल. जर दोन्हीकडून जर तेवढ्या ताकदीने जर प्रेम होत असेल आणि त्यांना आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ द्यायची असेल तर मग आम्हाला त्यांना सांगावं लागतं की प्रेम करण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्हाला भारतीय संविधान देतं. तुम्ही मग घरच्यांच्या विरोधात जाऊन सुद्धा तुम्हाला पाऊल उचलावं लागलं तर तुम्ही उचलू शकता आणि बाहेर पाऊल उचलल्यानंतर मग आम्ही तुमच्या सोबत आहे आम्हाला सांगावं लागतं. तुम्ही आता बोलले की संविधानाने लग्न केल्यानंतर जास्त अधिकार मिळतात,
पहिले त्यांचं लग्न लावून द्यावं लागतं. असं तुम्हाला वाटतं का कुठेतरी की हे कुठेतरी चुकीचं आहे? जर तुम्ही प्रेम करता आहात तर तिथपासूनच तुम्हाला काही अधिकार दिले गेले पाहिजे. मी तेच सांगतोय की व्यक्ती म्हणून तुम्हाला जे संविधानाने अधिकार दिलेत ना तेच अबाधित राहतात. असं नाही की लग्न केल्यानंतर तुम्हाला जास्त अधिकार मिळतात, असं काहीच नाही. आता मला कदाचित वाटतंय तो पुढे प्रश्न येईलच, पण मी तुम्हाला सांगतो या प्रश्नाच्या अनुषंगाने की सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे कुठलाही सज्ञान मुलगा किंवा मुलगी लग्न न करता सुद्धा एकत्र राहू शकतात. त्यांना ते अधिकार दिलेले आहेत, संविधानाने दिले आहेत. आणि सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस कुठले जजमेंट देतं ते संविधानाचा आधार घेऊनच देतं. मग आपल्याला जर संविधानाने मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्या मूलभूत अधिकारांतर्गत आपल्याला प्रेम करण्याचा अधिकार आहेच ना. मग तुम्हाला प्रेम करण्याचा अधिकार आहे तर तुम्ही प्रेम करताय तर तुम्ही लग्न न करता पण एकत्र राहू शकता, हे आपल्याला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि आता आम्ही तसे लिव्ह इन रिलेशनशिपचे अग्रीमेंट पण करून दिलेले आहेत. अच्छा अच्छा. ज्यांना लग्न नाही करायचं किंवा परिस्थिती जोपर्यंत घरातून विरोध होतोय तोपर्यंत एक सेफ साईड म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपचं अग्रीमेंट करून एकत्र राहूया. आणि ज्यावेळेस घरच्यांनी जर संमती दिली किंवा नाही दिली तर मग इन्स्टंट लग्न करून टाकूया, असं पण आहे. आपण जी चळवळ उभी केली आहे राईट टू लव्ह, इतकं सोपं नाहीये. वेगवेगळे लोक आहेत समाजामध्ये आणि स्पेशली जेव्हा ते लोक मुला मुली त्यांच्या घरून पळून येतात तेव्हा जर त्यांच्या आई वडिलांना कळालं की असे कोणते लोक त्यांना मदत करतायत तर खूप काही उभं राहतात. असेही काही अनुभव आलेले असतील? आलेत, असे जास्त नाहीत आले पण 3-4 अनुभव असे आहेत की मध्यंतरी मी कोल्हापूरच्या एका मुलाचं लग्न लावलं. अर्थात ते दोघं एकाच जातीतले होते, दोघंही स्टेबल होते, दोघंही मुलाचा बिझनेस आहे, मुलगी चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, दोघं स्टेबल आहेत, म्हणजे चांगले कमवणारे आहेत, चांगले शिकलेले आहेत. आणि त्यांनी लग्न केलं, मी स्वतः लग्न लावून दिलं त्यांचं पुण्यामध्ये. आणि लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस तिच्या वडिलांना समजलं, तिचे वडील रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत, म्हणजे PSI लेवलचे अधिकारी व्यक्ती आहेत. आणि थोडंसं प्रकरण हे झाल्यानंतर त्यांना कळलं की ते मुलीनेच सांगितलं की आम्ही असं पळून जाऊन लग्न केलं, तुमच्या विरोधात जाऊन लग्न केलं, पण आम्हाला मदत करणारे आम्ही अशा संघटनेची मदत घेतली. मग वडील सुरुवातीला म्हणले की दे नंबर, काय हरकत नाही, आता केलं. पण ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा फोन केला त्यावेळेस ते मला खूप बोलले, म्हणजे अशी कामं करता का तुम्ही, की तुम्हाला हे पडतंय का, आम्ही जीव लावतो आमच्या मुलांवर आणि तुम्ही त्यांचं लग्न लावून देता. मग आम्ही त्यावेळेस म्हणतो की सर तुमची अनुपस्थिती आम्हाला जाणवली, पण त्यावेळेस म्हणलं आम्हीच त्या मुलांचे पालक म्हणून आम्ही लग्न करून दिलं, कारण सध्या नाहीत ना, ते सध्या नाहीत, त्यांना प्रेम करण्याचा अधिकार आहे, लग्न करण्याचा अधिकार आहे. तर मला वाटतं की तुम्ही पण समजून घ्यावं, आपण अशा क्षेत्रातून आलेला आहे की तुम्ही समजूतदार असाल, आम्ही आपल्या अपेक्षा करतो. किंवा असं बोलतात. किंवा आम्ही पहिली रॅली ज्यावेळेस काढली होती त्यावेळेस आम्हाला काही कट्टरवादी संघटनेच्या लोकांनी सांगितलं होतं की तुमच्या रॅलीमध्ये आम्ही गाढवं सोडू. म्हटलं सोडा, काय हरकत नाही, आम्ही त्या गाढवांवर पण प्रेमाचे संदेश लिहू. तसं काही ते केलं नाही त्यांनी, पण त्यांनी अशा धमक्या दिल्या होत्या. पण बऱ्याचदा काय होतं की एकदा लग्न झाल्यानंतर की मग काही पालक इतके समजूतदार असतात की मग पुढं काय करणार. आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, महाराष्ट्रामध्ये त्यातले त्यात मी म्हणतोय की बाहेरच्या राज्याच्या तुलनेत चांगली परिस्थिती आहे. आपल्या इकडं थोडंसं इथलं सामाजिक वातावरण बाहेरच्या राज्यांच्या मानाने थोडंसं चांगलं आहे, त्याच्यामुळे एवढं काय टोकाचं होत्यात घटना होत आहेत, पण एवढे भीती करण्यासारखं काहीच नसतं. कारण UP बिहारचं जर बघितलं की एखादं जोडपं जर बाहेर पळून गेलं तर त्यांना मारण्याशिवाय दुसरा विचारच करू शकत नाही. आपल्या इकडं किमान पालक विचार करतात की पळून गेलेलं जोडपं नक्की कुठं आहे, त्यांचा शोध घ्या. हे परस्पर निर्णय घेत नाहीत की त्यांचा शोध घ्यायला, त्यांना मारण्यापर्यंत जात नाहीत आपल्या इकडचे पालक. घटना झालेल्या आहेत, पण घटना पण तशा झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात, पण एवढं टोकाचं काय नाही. पण आम्ही काही सूचना पण देतो की फोन बंद करून ठेवा, फोन वापरू नका, फक्त आमच्या संपर्कात राहा, असं पण आम्ही काही सूचना देतो. कारण त्यांची काळजी करणं ते पण आमचं काम आहे. आणि संपर्कात असतात जोपर्यंत घरच्यांची संमती मिळत नाही किंवा घरचे संपर्कात येत नाहीत किंवा चला घरच्यांचा राग गेला आता, तोपर्यंत ते मुलं आमच्या संपर्कात असतात. 1 वर्ष लागतं, 2 वर्ष लागतं. आपल्या इकडं सामाजिक वातावरण तेवढं गढूळ करून ठेवलेलं आहे, जातीपातीचं राजकारण आहे, आपल्या इकडं समाजव्यवस्था इतकी भयंकर करून ठेवलेली आहे लोकांनी की प्रत्येक गोष्टीत जात शोधण्याचा प्रयत्न करतो आपण. आणि ते मग पालकांना नाही आवडत की आपल्या मुलांनी आपल्या मुलांनी बाहेरच्या जातीत लग्न करणं ही तर खूप वेगळी गोष्ट आहे. मामाच्या मुलीबरोबर लग्न केलं तरी टोकाची भांडणं होतात.
हो. ते एकाच जातीतले आहेत, शिवाय नात्यातले आहेत, पण ते भयंकर होतं आपले. आपलं आता बोलणं झालं की LGBTQ या कम्युनिटीसाठी पण आपण काम करत आलेलो आहे पूर्वीपासून आणि आताही त्या कामाला आपण महत्व देतोय. काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये काही 5 का 6 ट्रान्सजेंडर जोडप्यांचा विवाह झालाय. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा सामूहिक विवाह करण्यात आला. काय वाटतं किंवा त्या कम्युनिटीसाठी काम करताना काय काय अडचणी येतात? तुम्ही जी घटना सांगितली ती पिंपरी चिंचवड मधलीच घटना आहे. जे सगळे ट्रान्सजेंडर आहेत त्यांनी तो सामुदायिक एकत्र लग्न झाली त्यांची. चांगली गोष्ट आहे, व्यक्ती म्हणून त्यांना पण अधिकार आहेत ना, त्यांना पण फिलिंग आहेत ना. आपण अशा समाजाला कधी सामावून घेतलंच नाही, त्यांच्याकडे आपण पहिल्यापासून दुर्लक्ष करत आलोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही माध्यमांनी अशा केसेस उचलून धरल्यामुळे थोडंसं वातावरण त्यांच्या बाबतीत ऍटलिस्ट त्यांना बघितल्यानंतर त्यांना बोलावं तरी वाटतं. पहिलं लोक लांब जायचे, आता किमान बोलतो तरी आपण त्यांच्याबरोबर. तर ती भीती कमी झालेली आहे आणि अशा लोकांसाठी म्हणजे LGBTQ समुदायातल्यांसाठी काम करत असताना आम्हाला वाटतं की व्यक्ती म्हणून त्यांना पण प्रेम करण्याचा अधिकार आहे. जरी त्यांना भारतीय कायद्याच्या चौकटीत त्यांना लग्न करण्याचा जरी अधिकार आता सुप्रीम कोर्टाने नाकारला जरी असेल, तर असे काही त्या समुदायातली आहेत मंडळी की त्यांनी त्यांच्या लेवलला लग्न केलेले आहेत. म्हणजे एक प्रोसेसचा भाग आहे. आता एकत्र राहायला सुरुवात करायची तर काहीतरी सोहळा केला पाहिजे, तसे सोहळे झालेले आहेत आपल्या इकडं. आणि काही LGBTQ समुदायातली जी लोक आहेत, लेस्बियन कपलचे आम्ही 2 ॲग्रीमेंट पुण्यात करून दिलेले आहेत आणि एक ॲग्रीमेंट आपल्याकडे जे केस आली होती तिचं ॲग्रीमेंट आपण नागपूरमध्ये करून दिलं. तर असं झालेलं आहे, म्हणजे ते लेस्बियन जोडपं जे होतं ते नागपूरवरून पुण्यापर्यंत आलं होतं आमच्यापर्यंत. आणि मला वाटतं की तो लिव्ह इन रिलेशनशिपचा जो ॲग्रीमेंट आहे ते आम्ही पुण्यात करून दिलं. ती घटना मला वाटते महाराष्ट्रातलं ते पहिलं ॲग्रीमेंट असावं आणि आहेच ते. म्हणजे असं कधी ॲग्रीमेंट झालं नव्हतं की मुलगा मुलगी म्हणून ॲग्रीमेंट झाले असतील. मुंबईला किंवा मेट्रो सिटीमध्ये असं करतात. IT सेक्टर मधले किंवा जे उच्च शिक्षित आहेत त्यांना असं वाटतं की लग्नाचा निर्णय घेण्याच्या आधी आपण एकत्र राहून बघू, एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आपण राहून बघू, जर सगळ्या गोष्टी जर मॅच झाल्या तर आपण पुढे जाऊन लग्न पण करू. अर्थात त्यांचं प्रेम असतंच आधी, पण ते टोकाचं डिसिजन घेण्याच्या आधी लिव्हिंगचं ॲग्रीमेंट करतात. तसं LGBTQ समुदायातल्या पण लोकांना आम्ही सांगतो की लग्न करण्याची जी प्रोसेस तर आम्ही नाही करून देऊ शकत, पण तुमच्यासाठी आम्ही कायदेशीर एक आधार म्हणून तुमचं लिव्हिंगचं ॲग्रीमेंट करून देऊ शकतो. आणि तशी ॲग्रीमेंट तीन ॲग्रीमेंट झालेले आहेत आपले आता. राईट टू लव्हला या वर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहे. तुम्ही सांगितलं 2015 मध्ये आपण ही चळवळ सुरू केली. त्या मानाने कसं वाटतं, थोडंसं कमी झालेलं आहे का हे जे जात प्रकरण आपल्या भारतामध्ये आहे एकंदरीत, तो विरोध कमी होताना दिसतोय किंवा शिक्षणाचा काही प्रभाव, काहीतरी बदल झालाय का? बदल झालेला जरी असला तरी तो दिसत नाही. म्हणजे जात ही गोष्टच अशी आहे की ती कधी जाणार नाही. त्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जाती विषमता नष्ट करायची असेल तर आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत. आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि आता आम्ही बघतो की शेवटी लग्न जरी झालेलं असलं एखाद्या जोडप्याचं, तर शेवटी जात नावाची जी गोष्ट आहे त्यांच्याबरोबर ती चिकटलेली आहेच ना. म्हणजे मुलीचं लग्न झाल्यानंतर शेवटी नवऱ्याची जात लागणार आहे. आणि अशी पण जोडपे आहेत की त्यांचा जात किंवा धर्म त्यांनी कायमस्वरूपी तोच ठेवलेला आहे. की आमच्याकडे जे आंतरधर्मीय जे लग्न आम्ही लावून दिलेले आहेत, 22 आंतरधर्मीय लग्न लावून दिलेले आहेत आम्ही 10 वर्षात, जे हिंदू मुस्लिम अशी विवाह म्हणतो आपण. आता त्यांच्या लग्नाला काय ते कायदेशीरच लग्न करून द्यावं लागतं किंवा स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत लग्न करून द्यावं लागतं. एक जोडपं आहे आमच्याच चळवळीमध्ये, ते सदस्य आहेत आता, त्यांचं मुलगा बौद्ध आहे, मुलगी मुस्लिम आहे. अच्छा. आणि दोघांचे धर्म त्यांनी आहे तसे ठेवलेले आहेत. म्हणजे तू आता बौद्ध समाजातल्या मुलासोबत लग्न केलं म्हणून तू धर्म बदल किंवा जात बदल असं कधीही दबाव नाही. म्हणजे त्यांच्या घरात ईद पण साजरी होते आणि आंबेडकर जयंती पण साजरी होते. आणि अशी पण जोडपे आहेत की मुस्लिम मुलगा आहे, हिंदू मुलगी आहे, आणि त्यांच्या मुलाचं नाव काय ठेवायचं, म्हणजे हिंदू आणि मुस्लिमचं मिक्सर असतं जे, त्याचं कंबाईन करून त्यांनी नावं ठेवलेले आहेत. म्हणजे ते हिंदू बी वाटलं पाहिजे आणि मुस्लिम पण वाटलं पाहिजे. अशी पण जोडपे आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचं स्वातंत्र्य ते अबाधित ठेवलेलं आहे. म्हणजे हिसकावून नाही घेतलं पाहिजे ना कुणाचं स्वातंत्र्य. इतके वर्ष काम केलं, इतके जोडपे त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलंय, काहीतरी असं तुमचे अनुभव असतील की एकदम धडकी भरवणारे, की हे काहीतरी वेगळंच झालं, असा कधी विचारच नव्हता केला, असे काही अनुभव असतील, काही कल्पना? बरेच
10 वर्ष काम करतोय, ऍव्हरेजला जर पकडायचं झालं तर रोज 2 तरी कॉल किमान आहेत. जास्त आकडा नाही सांगणार, किमान 2 कॉल. लग्न करायचे, ब्रेकअप झाला, जेवण जात नाही, म्हणजे इथपासून कॉल हो खरंच. मी एका मुलावर प्रेम करते, त्यांनी मला 5 वर्ष प्रेम केलं, लग्न करतो म्हटलं, माझ्यासोबत लग्न करत नाही, तुम्ही बोला त्याच्यासोबत. किंवा तो आधी त्याची कमिटमेंट वेगळी होती, म्हणजे काही तुम्ही विचार पण करू शकत नाही, एवढ्या लेवलचे फोन येतात आम्हाला की म्हणजे एवढे विषय त्यातले जे बारकावे असतात की असं नाही की आम्ही राईट टू लो म्हणलं की आम्ही फक्त लग्नात लावून देण्याचं काम करतो. लव्ह गुरु सारखं फक्त लग्नात लावून देण्याचं काम करायचं असतं तर आम्ही एक वधू वर सूचक मंडळ चालू केलं असतं की जिथं फक्त प्रेमी जोडप्यांनीच यावं, आम्ही आंतरजातीय विवाह होतील तसे होतील विवाह. पण वेगवेगळ्या प्रकारचे कॉल येतात. म्हणजे एक भयानक अनुभव असा आहे की एका मुलाचं प्रेम प्रकरण होतं आणि तो त्याची बाईक घेऊन, स्पोर्ट्स बाईक होती त्याच्याकडं, ज्याचं स्पीड खूप जास्त असतं, आणि तो गाडी घेऊन निघाला आणि कुठेतरी थांबला. सर म्हणला की तिने मला धोका दिला आणि आता मी माझ्या बाईकवर काय 150-200च्या स्पीडनी, 180, 200, 220च्या स्पीडने मी आता हायवेने जाणार आहे आणि जी काय मोठी गाडी येईल, पाठीमागणे येईल, पुढून येईल, त्याला मी माझा जीव देणार आहे. तर मी म्हटलं थांब, 2 मिनिटं थांब, तुम्हाला बोलायसाठी फोन केलाय ना, तर म्हटलं आधी आपण बोलू, नंतर तुला जे काय करायचं ते कर. कारण मला विश्वास होता की आपण जे काम करतोय त्यात आपण त्याला कन्व्हिन्स करू शकत होतो, कारण तो आतापर्यंत आपला शब्द म्हणजे आपलं म्हणणं जे काय आहे ते ऐकत आला होता. त्याला मी थांबवला, त्याशी बोललो, आणि प्लस माझ्यासोबत जो मित्र होता त्याला मी सांगून ठेवलं होतं की ह्याच्यासोबत बोलतोय, हा नंबर नोट डाऊन करून ठेव आणि 101 नंबरला फोन लाव, म्हणजे 100 नंबरला फोन लाव. आणि त्यांनी, मी त्यासोबत बोलताना त्यांनी ते पण काम चालू केलं. मी त्यासोबत बोलत असताना तो माझा मित्र तो ऐकत होता. त्याला म्हणलं तू कुठं थांबलाय आता? तर मी म्हणला की आता मी सोलापूर हायवेला आहे, मी हडपसरच्या बाहेर थांबलोय आणि तिथून मी जास्त स्पीड मध्ये जाणार आहे आणि मी माझा जीव देणार आहे, माझं ब्रेकअप झालंय, तिने मला धोका दिला. म्हणलं थांब, माझं ऐक, असं काय करू नको, कुणासाठी जीव देण्या इतपत आपला जीव स्वस्त नाही झालेला. तिने धोका दिला असेल तर जाऊ दे म्हणलं, तुझ्या आयुष्यात आणखी चांगली मुलगी. त्याला थोडंसं पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि तेवढं कम्युनिकेशन चालू असताना त्याला जागेवर पोलिसांनी पकडला होता. म्हणजे एवढं हे केलं होतं. म्हणजे मला ती भीती पण होती की आपण जर हे जर टेक्निक वापरलं नसतं तर कदाचित त्यांनी खरं केलं पण असतं. कारण आत्महत्या करायचा विचार, तो एखादा व्यक्ती जर आत्महत्या करायचा विचार करत असेल तर तो पूर्वी असं महिनाभर विचार करत नाही, इन्स्टंट त्याच्या मनात विचार येतो आणि ते पिक पॉइंटला तो आत्महत्या करून बसतो. म्हटलं आता तो त्या कंडिशन मध्ये होता. तर ती एक भयानक घटना होती की मला असं वाटतं की त्या मुलाचा जीव वाचवला आपण, आणि तो अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये चांगलं करतो, चांगल्या कामधंद्याला आहे. प्लस एक घटना अशी होती की आम्ही आळंदीमध्ये एक लग्न लावलं आणि मुलाच्या साईडनी 20-25 त्याचे मित्र आले होते लग्नाला, आणि पुण्यापासून थोड्याच अंतरावर त्याचं गाव होतं. एकाच जातीतले होते. पण मुलीच्या घरून इतका विरोध होता की आम्हाला असं प्लॅन करावं लागलं की त्याच्या घरी खूप भांडणं होतील, खूप मारामाऱ्या होतील, ते पोलीस स्टेशन पर्यंत जाईल. आम्ही खूप सेटिंग लावली की तिकडे आणखी मित्रांना फोन केले त्याच्या, आणि तिकडे पोलीस स्टेशनला जायला लावलं. आणि नंतर लक्षात आलं की तिथं गेल्या वडिलांनी तिचं स्वागत केलं. अरे बापरे. म्हणजे जाऊ दे, आता लग्न झालं तर जाऊ दे, आता काहीच नाही माझा विरोध, आपण लग्न करून देऊ. हे अशा भयानक घटना असतात. की एक घटना होती की नांदेड सारख्या शहरातून इथपर्यंत आले, रात्रभर प्रवास केला, माझ्यासमोर जोडपं आलं आणि मी म्हटलं की अरे तुझी चप्पल कुठं आहे? तर ती म्हणली की माझी चप्पल एसटीत हरवली. मी म्हटलं तुझी चप्पल कुठं आहे? तर म्हटलं हिने घातली. म्हणजे असं, म्हणजे मुलाला विचारलं तुझी चप्पल कुठं आहे? तर म्हटलं हिने घातली. मग तिला विचारलं तुझी चप्पल एसटीत हरवली. मला इतकं वाईट वाटलं होतं की अरे, आणि त्यावेळेस लॉकडाऊनचा काळ होता, म्हणजे सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असं, आणि नुकतं ट्रान्सपोर्ट व्यवस्था चालू झाली होती. मला वाटतं फेज 2चा तो काळ असेल. पहिली फेज तर आपण सगळे घरातच होतो. फेज 2ला मला वाटतं थोडंसं 2-2 तास ते चालू असायचं. ट्रान्सपोर्ट व्यवस्था ज्यावेळेस चालू केली होती गव्हर्नमेंटने, एसटी वगैरे चालू केल्या होत्या, त्यावेळेची ती गोष्ट आहे. 2-3 तास फक्त सगळं चालू असायचं. त्या दरम्यान ते आळंदीत आले आणि त्यांचं आम्ही आळंदीत लग्न लावून दिलं, कारण लग्न करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आज अशी कंडिशन आहे की ही गोष्ट मी फेसबुकला पण सोशल मीडियावर पण लिहिली होती की ज्यावेळेस ते पहिल्यांदा आले होते त्यावेळेस तिच्या पायात चप्पल नव्हती, आणि मी त्याला 1 वर्षानंतर फोन केला होता
म्हणलं अरे तिला चप्पल घेतली ना रे तू नंतर. तर तो म्हणला सर दररोज एक चप्पल घालू शकते, म्हणजे तिच्याकडे आता 5-6 जोड आहेत चप्पलांचे. म्हणलं चांगलं आहे, ते मजेशीर किस्सा आहे खरं तर. पण आता तो मुलगा बिझनेस करतो, शिकलेला कमी शिकलेला आहे पण बिझनेस चांगला करतो. तर खूप अभिमान पण वाटतो की काही जोडपीचे आमच्याकडे आले की त्यांना आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या गोष्टी समजावून सांगितल्या त्यात त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करत गेले. स्ट्रगल त्यांचा होताच आणि ते आता स्टेबल आहेत, चांगला संसार चालू आहे. काही लोकांना घरच्यांनी स्वीकारलेला आहे, काही लोकांना घरच्यांनी अजूनही स्वीकारलं नाही. एक जोड पास आहे की ती मुलगी आमदाराच्या घराण्यातली आहे आणि ते इतके वर्ष झाले त्यांना अजूनही घरच्यांनी स्वीकारलं नाही. ते राहतात, सुखाने संसार चालू आहे. मुलगा काही कमी पडू देत नाही. तो इंटरकास्ट मॅरेज आहे, ते काही कमी पडू देत नाही. आम्हाला वाटतं की अरे त्या मुलाला मानतो आम्ही. ती मुलगी अशा घरातली आहे, तिचं पूर्ण घराणं हे राजकारणी घराणं नाही आणि त्यांच्या घरातला एक आमदार होऊन गेलेला आहे. आता काय स्टेटस आहे त्यांच्या घराचं, राजकीय स्टेटस काय ते माहित नाही मला, पण ती राजकारणातल्या घरातली पोरगी आहे की मग बंगल्यातली मुलगी आणि त्यांच्याच गाडीवर असणाऱ्या ड्रायव्हर सोबत तिने लग्न करावं, ही भयानक घटना होती. म्हणजे हे एकदम पिक्चर सारखं काही. हा, फिल्मीच आहे. मग तुम्ही बघितलं की नागपूरचं एखादं स्थळ पश्चिम महाराष्ट्रात देतात का? कधी देणार? जर नागपूर मधल्या लोकांचं कोणी नाही कोणी रिलेटिव्ह जर पश्चिम महाराष्ट्रात जर असेल तर त्या सर्कल मध्ये ते स्थळ बघतील. पण जर आपलं कोणीच नाही तर मग कसं काय करणार? ते राजीच होत नाहीत, घरचे परवानगीच देत नाहीत अशा बाबतीत. शिक्षित जरी कुटुंब असलं, फॅमिली असली आणि मुलांनी उघडपणे जर पालकांना सांगितलं की माझं असं असं प्रेम आहे, तर घरच्यांचा असा लगेच उत्साह नसतो. अरे खूप छान, मला आवडलं की तू असं. घरच्यांना काहीतरी कारण सांगून विरोध करण्याचा प्रयत्न करतात. एक शिक्षित फॅमिली मध्ये सुद्धा झालेला आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की अडाणी आई वडील आहेत, जाऊ दे तुझ्या पसंतीने केलं ना, चांगली आहे ना मुलगी, चांगला आहे ना मुलगा, तर करा बाबा. पण उलट आपण म्हणतो जे शिकलेले आहेत ते विरोध करतात. सर्रासपणे असं घडत नाहीत, पण काही फॅमिली आहेत, म्हणजे माझा अनुभव सांगतोय की असं आहे. आणि जात हे कारण तर 100% प्रेमामध्ये असतंच. प्रेमाला फक्त भाषा नसते, बाकी सगळं असतं. बाकी तुम्हाला रंगरूप असतं जे बघितलं नाही पाहिजे. काळा गोरा रंगरूप बघितलं नाही. वर्ग जो म्हणतो आपण, गरीब श्रीमंती, ह्याचा भेद नाही ठेवला पाहिजे, पण तेही बघतो आपण. म्हणजे आताची मुलं ते बघायला लागलेत, आताची जनरेशन ती पण बघते. परत तुम्हाला सांगतो लिंगाचं पण आहे, म्हणजे प्रेमात लिंगाचं पण आहेच ना. आता आपण LGBTQ समुदायातले बघतो, ती जर कॅटेगरी सोडली तर मग आपण त्या पण गोष्टीचा विचार करतोच की. त्या सगळ्या गोष्टीचा फक्त प्रेमाला भाषा नसते, बाकी सगळं असतं. आणि जात हा फॅक्टर प्रेमामध्ये खूप स्ट्रॉंगपणे काम करतो. कारण आपल्या इकडची परंपरा जी आहे, आपल्या इकडची जी काय पूर्वीपासून चालत आलेलं आहे ते तसंच आहे ना. तुम्ही बघा ना, 2500 वर्षांपासून बुद्धांच्या काळापासून जर बघितलं आपण तर ती वर्णव्यवस्था ते काम करतेच ना. आता उघडपणे आपण सार्वजनिक ठिकाणी जाऊ शकतो, सगळीकडे फिरू शकतो. आता शेजारी बसलेला माणूस कुठल्या जातीचा आहे, आपण हॉटेलमध्ये बसतो, विमानाने प्रवास करतो, आपण विचार नाही ना करत आपल्या शेजारी बसल्या कुठल्या जाती धर्माचा आहे. पण ते फक्त आहे, पण माइंड मध्ये आपलं बोलणं, आपलं राहणीमान याच्यावरनं अंदाज लावला जातो की हा खालच्या जातीतला असणार. आपल्याकडे आडनावावरून पण ओळखलं जातं. म्हणून मी माझं नाव के अभिजित लावतो सगळीकडे. चळवळींमध्ये, राईट टू लोच्या मुवमेंटमध्ये मी के अभिजित नाव याच्यासाठीच लावतो की मला माझी जात लपवायची नाही. ज्याला शोधायची ते कशी शोधेल. पण या मुवमेंटला 2015 पासून मी के अभिजित नाव का दिलं, तर जर मी अभिजित कांबळे या रॅलीचे आयोजक अभिजित कांबळे आहेत, तर पुण्यामध्ये वेगळं वातावरण तयार होतं की मग कांबळे, मग हे अमुक तमुक जातीचे असणार, मग यांना काही कामधंदेच नाहीत. मग ज्यावेळेस मी के अभिजित नाव लावलं त्यावेळेस मग वेगवेगळ्या कॉलेजची मुलं सहभागी झाले ना. म्हणजे के अभिजित के फॉर काही, म्हणजे लोकांना अंदाजच लावता नाही आला. मग त्यामुळं के अभिजित हे नाव सूट होऊन जाते या मुवमेंटसाठी. कारण ज्यावेळेस लोक फोन करतात त्यावेळेस हा के अभिजित बोलतोय राईट टू लो मधून, हा बोला काय. तर आणि ते भेदाभेद ठेवलीच नाही मी की मला कुठल्या जाती धर्मातल्या व्यक्तीचा फोन येऊ शकतो, कुठल्याही जोडप्याचा फोन येऊ शकतो, कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा फोन येऊ शकतो. तर आपण ते थोडंसं सिमिलर ठेवण्याचा प्रयत्न केला की अंदाज नाही आला पाहिजे कोणाला असं. आणि प्रत्येक, मी तुम्हाला सांगितलं की
पालकांना जातीतल्या जातीत लग्न केलं तर विरोध आहेच, मनाविरुद्ध लग्न केलं तर विरोध आहेच. मला आणि वाटतं कुठेतरी सायकोलॉजी पॅरेंट्सची अशी बनलेली आहे, इंडियन पॅरेंट्सची मोस्टली, की लादायचं किंवा त्या समोरच्याला नियंत्रणामध्ये कसं ठेवता येईल. बरोबर तिथूनच आलेलं आहे हे, की मी सांगतोय ना मग तू कर. मग तू ते कितीही जर योग्य स्थळ असलं तरीही आम्ही नकारच देऊ, कारण ते आम्ही सुचवलेलं नाहीये तुला. आपल्या इकडचं आहे ना, तसंच करून ठेवलं ना. आपण काय खायचं प्यायचं, आपण काय कपडे, कशा प्रकारचे कपडे घालायचे. एखाद्या मुलीने कॉलेजला जाताना वेगळा जर ड्रेस घातला तर आई तिला बोलते की असे कपडे घालून कशाला चालली, शोभतंय का वगैरे असं म्हणलं जातं. आता आपल्याला वाटतं की खूप आपण मॉडर्न युगात वगैरे राहतोय, पण मॉडर्न युग हे आपल्याला बाहेरचं दिसतंय. घराघरात तेच परंपरा चालू आहेत अजून पण. असं उघडपणे नाहीये की हा मी बॉयफ्रेंड बाहेर थांबला मी चालले आता त्याच्यासोबत, असं नाही होत ना. खरं तर हे जातीय विषमता जी आहे ना, आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जाती धर्म याच्या पलीकडे याच्या सगळ्या भिंती तोडून, आम्ही म्हणतो की जात धर्म लिंग वर्ग पंथ या सगळ्याच्या भिंती तोडून प्रेम करण्याचा अधिकार कायम राहावा यासाठी आम्ही काम करतो. मग ह्या जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर मग आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत, धर्माच्या भिंती तोडायच्या असतील तर धार्मिक आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजेत. त्यासाठीच आमचं काम आहे. बऱ्याच वेळेला आपण असं मूवीज मधनं किंवा टीव्ही सिरियल्स मधनं पण बघितलंय की मुली जोपर्यंत त्यांच्या अंगावर येत नाही तोपर्यंत बऱ्याच मुलींचं असतं, त्यांची हिंमत असते, आणि जेव्हा आई वडील त्या याच्यामध्ये सीन मध्ये येतात पूर्ण, तेव्हा ते अगदी हातबल होऊन जातात. किंवा आई वडिलांचं ते इमोशनल ब्लॅकमेल किंवा ते सगळं लहानचं मोठं केलंय वगैरे वगैरे त्या माघार घेतात. अशा काही केसेस म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की आम्हाला पळून जायचंय, आम्ही सगळं ठरवलं आणि अचानक मुलगी नाही म्हणून पडली की नाही बाबा माझ्या घरातले नाहीच म्हणताय किंवा मी घाबरले. तर अशा काही केसेस झाल्या ना. म्हणजे खूप प्लॅनिंग झालेलं आहे की आज आम्ही बाहेर पडतोय वगैरे, पण पुढचे 3 महिने ती बाहेर पडू शकली नाही मुलगी. म्हणजे आम्ही म्हणतोय की आमची ती टॅगलाईन, आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या टॅगलाईन वापरतो. आमची 2 वर्षापूर्वी एक टॅगलाईन होती, इश्क है तो रिस्क है. ती खरं तर फिल्म मधली आहे, पण रिस्क म्हणजे तुमचं प्रेम आहे तर तुम्ही रिस्क घेतलीच पाहिजे ना. रिस्क शिवाय तुम्ही प्रेम सक्सेस करू शकतच नाही. मग ती रिस्क घ्यायची असेल तर मग तुम्हाला म्हणजे डेअरिंग करावंच लागणार. म्हणजे तुम्ही जर ठरवलंय की तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर राहायचं आयुष्यभरासाठी तर तुम्हाला डेअरिंग करावंच लागणार आहे. तुम्ही घरच्यांची संमती मिळेल याची जर वाट बघत बसला तर तुम्हाला ते अशक्य होणार. म्हणजे तुम्ही किती वेळ वाट बघत बसणार. आणि अशी पण जोडपी आहेत की त्यांचं लग्न झालंय, ते 6-6 वर्ष परत एकमेकाच्या घरी राहिलेत, म्हणजे आपापल्या घरी राहिलेत, आणि नंतर त्यांनी योग्य संधीची वाट बघून घरी सांगितलं की माझं या मुलीवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं. आणि त्यांचं पहिलं लग्न झालेलं त्यांनी नंतर कधीच कळू दिलं नाही घरच्यांना. मग घरचे कन्व्हिन्स झाले, मग घरच्यांनी लावून दिलं. त्यांचं पहिलं लग्न हे 6 वर्षापूर्वी झालं होतं. हे सगळं गुपितच आहे त्यांच्यात आणि आमच्यातच. आता याच ठिकाणी आपण ज्या परिसरात इंटरव्ह्यू आपला हा चालू आहे त्याच परिसरामध्ये एक मुलगी होती, ती IT मध्ये जॉबला आहे, मुलगा पण IT मधला आहे. दोघेही चांगल्या ठिकाणी काम करतात. तेही मुलगी वर्क फ्रॉमच्या नावाखाली घरी गेली, तिला परत आई वडिलांनी सोडलंच नाही. अच्छा. तुम्हाला विशेष वाटेल की त्या मुलीसोबत 2दा बोललो, प्रेम आहे ना तुझं, किती वर्ष प्रेम आहे, 6 वर्ष प्रेम आहे, लग्न करायचंय तुम्हाला. ती म्हणली सर सॉरी पण आम्ही लग्न केलेलं आहे आधीच 3 वर्षापूर्वी. त्या पहिल्या लग्नात माझं काही इन्व्हॉल्वमेंट नाहीये. कुठं लग्न केलं त्यांनी सगळी प्रोसेस विचारून घेतली. म्हटलं मग आता काय प्रॉब्लेम आहे. तर घरच्यांना कळल्यापासून आई वडील दोघंही मारहाण करतात. आणि मुलगी IT मध्ये जॉबला आहे, जी वर्क फ्रॉम घरूनच करते. तर तिला मारहाण केली. ज्यावेळेस ती मला इथं भेटली तर तिने मला तिच्या मानावर अशा जखमा दाखवल्या की आईने गळा दाबण्याचा प्रयत्न केला, वडिलांनी मारलं मला. आणि तिचे पण वडील योगायोगाने ते पोलीस मधले रिटायर अधिकारीच होते. तर त्यांनी 3 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे. तर मी त्यांना म्हणलं की 3 वर्षापूर्वी तुमचं लग्न झालं तर तुम्ही आता का घाबरताय, तू डेअरिंग कर ना, तू ये इथपर्यंत, पुण्यापर्यंत ये. दुसऱ्या दिवशी ती इथं माझ्यासमोर होती. मग तिने डेअरिंग केली त्यावेळेस. म्हणजे पळूनच आली, ती पळूनच आली, घरून पळून आली. आणि इथं आल्यानंतर आमचं बोलणं झाल्यानंतर मी म्हटलं की वडिलांना फोन लाव, वडील काळजी करतील. वडिलांना फोन लावलं, मी पण बोललो, म्हटलं की तुमच्या मुलीचं एका मुलावर प्रेम आहे आणि त्या दोघांना लग्न करायचंय. काका म्हटलं अडचण काय.
कशाला विरोध करायचा आहे म्हणलं आपण. जर ते दोघं सज्ञान आहेत, दोघंही स्वतःच्या पायावर उभे आहेत, तर आपण त्यांना सपोर्ट करणं काम आहे ना आपलं. तुम्हाला असं वाटतंय का की एकदमच आम्ही तर किमान तुमची मुलगी आणि मी पण बोललोय, म्हटलं मी पण एक कार्यकर्ता आहे, म्हणलं आम्ही अशा गोष्टींसाठी काम करतो, त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी काम करतो, आणि मला वाटतं की आम्ही काहीच चुकीचं करत नाही. त्यांच्याशी खूप वेळ बोललो. ते म्हणले आता निर्णय घेतलाय तर आम्ही काय करणार, त्यांना म्हणावं तिकडंच राहा तुम्ही. तर ती मुलगा आणि मुलगी इकडेच आहेत आत्ता पण. त्यांनी लग्न केलेलं आहे ना ऑलरेडी. त्यांना अजून आम्ही ही गोष्ट सांगितली नाही की त्यांच्या दोघांचं लग्न झालेलं आहे. अशा पण केसेस आहेत, व्हरायटी. म्हणजे असं कधी कधी होतं की बोलताना मला काही केसेस आठवत पण नाहीत. असं बोलता बोलता मला एक केसेस आठवतात, कारण असंख्य जोडपी विचार करा ना, 10 वर्षात असंख्य जोडप्यांचे फोन आलेले आहेत. आम्ही तर फक्त लग्न झालेला काउंट सांगतो लोकांना, पण असे कितीतरी जोडपे आहेत की त्यांची लग्नच नाही झाली, ते अजूनपर्यंत संपर्कात आहेत, सल्ले घेतात, चर्चा करतात. अशी पण बरीच जोडपे आहेत. असं होतं, काळ बदलत जातो तसे लोकांचे विचार बदलत जातात, प्रेम सुद्धा बदलत जातं. आपण डिजिटल युग बघितलं नवी, आणि आता जनरेशन जेनझी आलेला आहे. त्यांची काहीतरी प्रेमाचे म्हणजे व्याख्या आपल्याला बिलकुलच कळत नाही. सिच्युएशनशिप वगैरे ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत इन्व्हेंट होत आहेत. हे योग्य वाटतं का, किंवा हे असं असायला पाहिजे का की प्रेमामध्ये तुम्ही न कमिटमेंट देता राहता आहात, किंवा फक्त कुणाला तरी एक टाइमपास म्हणून साईडला ठेवता? हे असे वेगवेगळे प्रकार जे जेन्झी मध्ये निघाले, याबद्दल काय वाटतं? नाही, आता खरंच ते बदललेलं आहे, आणि त्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार पण खूप झालेले आहेत. आपण बघतो की सोशल मीडियाचं युग आलेलं आहे. सोशल मीडियामधून बऱ्याच जणांच्या फसवणुकीचे प्रकार झालेले आहेत. म्हणजे एकमेकांकडून पैसे उकळणे असेल, किंवा फक्त संधीचा फायदा घेणं असेल, असे पण प्रकार झालेले आहेत. तर प्रेमाची व्याख्या व्यक्तीनुसार बदलत जाते. प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेम वेगवेगळं आहे. पण ज्यावेळेस आपण मेट्रो सिटीचा विचार करतो, त्या मेट्रो सिटीमध्ये एक निष्ठता म्हणतो आपण प्रेमात, कमिटमेंट म्हणतो. ते कमिटमेंट कुठं दिसून येत नाही, सगळा टाइमपास दिसून येतो. म्हणजे त्यांना असं, मला कधी कधी वाटतं की त्यांना प्रेमाचा खरा अर्थ कळलाय का नाही. आणि ह्या मुलांसाठी प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसोबत घालवायची वेळ असंच आहे. फार कमी लोक आहेत की ते प्रामाणिकपणे प्रेम करतात. म्हणजे प्रेम म्हणजे एकमेकाला समजून घेणं. म्हणजे आमचा एक मित्र आहे कवी, की तो म्हणतो की जर तू माझ्यावर प्रेम करते तर तू बाई पण सोडून ये, मी पण पुरुष पण सोडून येतो. ज्या वेळेस आपण भेटू तिथून मग आपण प्रेम म्हणून एकमेकांवर, तिथून मग एकमेकांवर प्रेम करू, आणि तिथून पुढे आपण एकमेकांचा विचार करू. जोपर्यंत बाई पण सोडून देणार नाही, जोपर्यंत पुरुष पण सोडून देणार नाही, तोपर्यंत तुम्ही एकत्र जेवू शकत नाही. त्या गोष्टी आहेत. आणि खूप बदललेलं आहे आता. म्हणजे फसवणुकीचे प्रकार, रात्री चॅट करायचं, मुलगा मुलीला चॅट करणार, आणि रात्रीचं हाय केल्यानंतर जो संभाषण वाढत जातं ते मग भेटीपर्यंत वाढत जातं. तुम्ही ज्या व्यक्तीबरोबर बोलता की त्या व्यक्तीला तुम्ही भेटला नाही प्रत्यक्षात, तुम्ही व्हर्च्युअली कम्युनिकेट करताय त्याच्याबरोबर, आणि ज्यावेळेस भेटता त्यावेळेस मग गैरफायदे घेतला जातो, तुमच्याबरोबर टाइमपास केला जातो, आणि पुढं मग ते काहीच नाही राहत. म्हणजे प्रेम नावाची कन्सेप्ट तिथं कुठंच दिसून येत नाही. ते फक्त, आणि ते खूप बदललेलं आहे. आणि ह्याचं सगळं जे आपण म्हणतो फॉरेन कंट्रीजमध्ये जे काही चाललेलं आहे, जे काय आपण चित्रपटाच्या माध्यमातून बघतो, त्याचं अनुकरण करण्याचे ही मुलं प्रयत्न करतात. आणि जे थोडे वैचारिक आहेत, ज्यांना कळतं की आपण आपला जोडीदार कसा असावा, आपण निवडलेली व्यक्ती कशी असावी, हे सगळं ते ठरवून सगळ्या गोष्टी करतात. आता प्रेम ही पण काय ठरवून करण्याची गोष्ट नाही, हे खूप अचानक घडतं. ते प्रोसेस आहे, खूप मोठी प्रोसेस आहे. आणि त्याच्यानंतरचा एक टप्पा असतो की लग्नापर्यंत जाणं. आणि आम्ही तर म्हणतो की लग्न करणं पण हे काय कंपल्शन नाही, तुम्ही लग्न न करता पण एकत्र राहू शकतात. पण आजकाल ते सामाजिक मान्यता मिळवण्यासाठी पण जोडप्यांना लग्नाचा निर्णय घ्यावा लागतो. आणि अशी पण जोडपे आहेत, पण लग्न फक्त समाजाच्या मान्यतेसाठी केलं, आणि दोघांना एवढं स्वातंत्र्य दिलेलं आहे एकमेकांना, की मुलगी मित्रांसोबत ट्रिपला जाते, मुलगा मैत्रिणीसोबत ट्रिपला जातो. म्हणजे एवढं ते बॉन्डिंग एकमेकांच्यात असते, एवढा विश्वास एकमेकांच्यात असतो की नवरा बायको सारखं ते नातं ठेवत नाही. म्हणजे असं नाही की बायकोने सकाळी उठून डबा करून द्यायचा आणि नवऱ्याने ऑफिसला जायचं. दोघं जॉब करणार आहेत, असे पण जोडपे आहेत बरीचशी. मला वाटतं की ते खऱ्या अर्थाने प्रेम असं मला वाटतं, की तुम्ही एकमेकाचा अधिकार नाही हिसकावून घेतला पाहिजे, एकमेकांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. पण ते स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याचा स्वैराचार पण नाही व्हायला पाहिजे. म्हणजे एकमेकांना स्वातंत्र्य दिले
आणि एकमेकांची आपण फसवणूक करतोय, असं पण नाही झालं पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून काही असे असतील जे प्रेमात पडलेले जोडपे, नेहमी सारखंच त्यांना लग्न करायचंय, आई वडिलांचं प्रेशर आहे, अशांना काय सांगाल एक थोडक्यामध्ये तुम्ही? नाही, मी तर सगळ्यांना हेच सांगेल की प्रेम करण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलेला आहे. आपण व्यक्ती म्हणून प्रेम करण्याचा आपल्याला अधिकार आहे. प्रेम करा, जात धर्म बघून कधी प्रेम करू नका. प्रेम केल्यानंतर ते व्यवस्थित निभवा, प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करा. आणि घरातून जरी विरोध असेल तरी पण घरच्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करा. ती एक प्रोसेस आहे, घरच्यांना आपण कशा प्रकारे कन्व्हिन्स करू शकतो. जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत पोचा, आम्ही तुम्हाला नक्की त्यातले बारकावे सांगू, त्यातल्या ट्रिक्स सांगू की घरच्यांना कन्व्हिन्स कसं करू शकतो आपण. आणि जर घरचे कन्व्हिन्स नाही झाले तर मग तुम्हाला अधिकार आहेत. तुम्ही निवडलेल्या जोडीदारासोबत आयुष्यभरासाठी एकत्र राहू शकता, हेच आम्हाला सांगायचं. सर, ही तुम्ही बोललात बोलतानाच की राईट टू लव्ह ही चळवळ आहे, त्या चळवळीसाठी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. राईट टू लव्हला 10 वर्ष पूर्ण होत आहे, तुम्ही खूप मोठं सेलिब्रेशन पण ठेवलेलं आहे. खूप छान माहिती दिली आणि खरंच अशा संस्थांची, अशा ग्रुप्सची शहरांमध्ये गरज आहे आणि असं मार्गदर्शन सगळ्यांनी करावं. आमचे प्रेक्षक जर कोणी बघत असतील तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील जर त्यांना काही अडचणी असतील तर. वन इंडिया मराठीच्या टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आज. धन्यवाद. खरं तर तुमच्या माध्यमातून आमचं काम लोकांपर्यंत पोहोचलंय आणि आमचं काम लोकांपर्यंत पोहोचायचं सगळ्यात मोठं यश म्हणजे माध्यमांना जातं. कारण माध्यमांच्या म्हणजे प्रसार माध्यमांमधूनच आमचं काम अगदी परदेशात पर्यंत पण पोहोचलेलं आहे. म्हणजे फ्रान्स, इंग्लंड सारख्या ठिकाणी आमच्या बातम्या येणं ही खूप मोठी गोष्ट आहे.